आशीर्वाद हेच आहे माणसाच्या जीवनामध्ये काय असतं जे दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं हेच माणसाचं कर्तव्य आहे. जे जबाबदारी भेटली त्याला रडत बसायचं नाही. आता जर म्हणत बसलो तर रामराज्य चांगला आहे. मला सांगा महाराजांनो, रामराज्यामध्ये कुठं घरकुल होते, कुठं विहिरी होत्या, कुठे योजना होत्या, पण न्याय नीती होती. आता फरक हा झालाय. गावागावामध्ये भांडण लागायला लागले. प्रत्येक गावामध्ये रामायणाची गरज आहे, प्रत्येक गावामध्ये महाभारताची गरज आहे. भाऊ प्रेम कसं असावं, वडिलांचं वचन दिलेलं पूर्ण करणारा माणूस महाराज गाडीत बसलेला कार्यकर्ता तिकीट नाही म्हणजे अर्ध्या गाडी उतरतात. ही आमची नैतिकता आहे. आता सांगितलं, अरे ज्या नेत्यांनी मला घडवलं, दादांनी मला स्फूर्ती दिली, आशीर्वाद दिला. मराठवाड्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नंतर सरकार खातं आतापर्यंत मराठवाड्याकडे गेलं. पण दादाने हा विचार पुढे आणला, देवेंद्र भाऊंनी पुढे विचार आणला, एकनाथ शिंदे साहेबांनी आणला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सरकार चळवळी चांगली झाल्या. बाबासाहेब आता ही सरकार चळवळ मराठवाडा, खानदेश आणि विदर्भामध्ये करायची जबाबदारी मला दिली आहे. माझे नेते नाही, आज आम्हाला रडत बसायचं नाही. पण नेता कसा असावा, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि अजितदादांना असं वळून टाकावं घेतलं. सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा माणूस, प्रशासनावर पकड असणारा माणूस, त्याच्या तालमीत तयार झाला. आता बघत होतो तुमचं कीर्तन करत असताना, घडीकडे बघत होतो. आमच्या घडीचं महत्व तुम्हालाही माहित झालंय म्हणून तुम्ही घडीकडे बघतो. या पद्धतीने आम्हाला चालायचे आहे. मला 5 मिनिटाचा वेळ दिला, क्षमा मागतो तुमची. बोलायची त्या ठिकाणी प्रयत्न केला, खूप सुंदर नियोजन केलंय आणि असंच काम तुमच्या हातून घडावं. समाज सदृढ व्हावा, समाज गुन्ह्या गोविंदानं व्हावं. 18 पगड जातीचे लोक या राज्यामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्या गोविंदानं राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या तुमच्या सप्त्याला माझ्या वतीनं आणि राज्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री गुरु माऊली, श्री गुरु परंपरा. आमच्या लातूरची पुढे